सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आज आपण बघणार आहोत दानाबद्दल। आपण 10 पारमिता बघितलेले आहेत। 10 पारमिताबद्दल आपण ऐकलं पण आहे। 10 पारमितामध्ये सर्वात पहिली पारमिता येते दान पारमिता। तर आज आपण बघणार आहोत दानाचे महत्त्व आणि दानाचे प्रकार, त्याचबरोबर दान देणारे 4 लोक असतात, 4 प्रकारचे लोक असतात, ते सुद्धा बघणार आहोत। त्रिपिटकातील खुद्दक निकायातील धम्मपद अठ्ठकथेत एक अतिशय हृदयस्पर्शी घटना आहे। ती घटना सुद्धा आज आपण बघणार आहोत। ही घटना भगवान काश्यप बुद्धांच्या काळातील आहे। ही जी घटना आता आपण पुढे बघणार आहोत, ही घटना भगवान काश्यप बुद्धांच्या काळातील घटना आहे, जी स्वतः भगवान गौतम बुद्धांनी कथन केलेली आहे। भगवान गौतम बुद्धांच्या आधी जे बुद्ध झालेले आहेत, काश्यप बुद्ध, त्यांच्या काळातील ही घटना आहे आणि ही घटना स्वतः भगवान गौतम बुद्धांनी कथन केलेली आहे। एकदा काय झालं, भगवान काश्यप बुद्ध आपल्या भिक्खूंच्या एका मोठ्या गटासह वाराणसीला आले। भगवान काश्यप बुद्धांच्या काळातील गोष्ट आहे। तर एकदा काय झालं, भगवान काश्यप बुद्ध जे होते ते आपल्या मोठ्या भिक्खू संघांसोबत, भिक्खू संघाच्या गटासोबत वाराणसीला आले। भगवान जेव्हा वाराणसीमध्ये राहत होते तेव्हा काही भक्तांनी, काही लोकांनी एक संघटना स्थापित केली दान देण्याकरिता। जसे काही काही लोक संघटना, ग्रुप्स डिसाइड करतात, मंडळ बनवतात आणि मिळून दान देतात। त्या प्रकारे काही लोकांनी काय केलं, काही भक्तांनी एक संघटना स्थापन केली आणि बुद्धांच्या नेतृत्वाखालील पवित्र संघाला उत्साहाने मोठ्या प्रमाणात दान दिले। आणि बुद्धांच्या नेतृत्वाखाली जो पवित्र संघ होता, त्या सगळ्या पवित्र संघाला खूप उत्साहाने मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणामध्ये दान दिलं। एके दिवशी एका मोठ्या देणगी नंतर, एके दिवशी काय झालं की खूप मोठा दान देण्यात आला। तर त्या मोठ्या दान देण्यानंतर भगवान काश्यप बुद्धांनी एका मान्यता प्रवचनात सांगितलेले आहे। ते जेव्हा खूप मोठ्या प्रकारचा दान देण्यात आलं तेव्हा भगवान काश्यप बुद्धांनी एक प्रवचनात सांगितले की दान देणाऱ्यांचे 4 प्रकार असतात। दान देणाऱ्यांचे किती प्रकार असतात, तर 4 प्रकार असतात। तर 4 प्रकारामध्ये ते कोणते कोणते प्रकार असतात ते आता आपण जाणून घेऊयात। पहिला प्रकार असतो जो स्वतः दान करतो। एखादा व्यक्ती स्वतः दान करतो पण लोकांना दान करण्यासाठी प्रेरित करीत नाही। स्वतः तर दान करतो तो, परंतु लोकांना दान करण्यासाठी प्रेरित, प्रोत्साहित करीत नाही। हा पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार आहे जो लोकांना दान करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करतो। असे व्यक्ती जे लोकांना दान देण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करतात, परंतु स्वतः दान करीत नाही। पहिला प्रकार आपण बघितलं, स्वतः दान करतो परंतु लोकांना दान करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करत नाही। दुसरा प्रकार आहे लोकांना दान करण्यासाठी प्रेरित, प्रोत्साहित करतो परंतु स्वतः तो दान करीत नाही। तिसरा प्रकार आहे जो स्वतः दान करीत नाहीत किंवा लोकांना दान करण्यासाठी प्रेरित किंवा प्रोत्साहित सुद्धा करत नाही। तिसरा प्रकार असा येते जो स्वतःही दान करत नाही आणि इतर लोकांना सुद्धा दान करण्यासाठी प्रेरित किंवा प्रोत्साहित करीत नाही। आता चौथा प्रकार आहे जो स्वतः दान करतो आणि इतरांना सुद्धा दान करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करतो। अशा प्रकारे 4 प्रकारचे दान देते आहेत, दान करणारे लोक असतात। तर जे हे 4 प्रकारचे दान करणारे लोक असतात त्यांचे फळ सुद्धा त्यांना मिळतात। 4 प्रकारचे दान करणारे लोक असतात, त्या दानाच्या प्रकाराने त्यांना तशी फळे मिळतात, फळ मिळते। तर पहिला जो असते, आपण काय जाणून घेतलं, पहिला स्वतः दान करतो परंतु लोकांना दान करण्यासाठी तो प्रेरित किंवा प्रोत्साहित करीत नाही। तर
अशा लोकांना काय होते, स्वतः ह्यांच्याकडे भरपूर संपत्ती आणि समृद्धी असते. जे लोक स्वतः दान करतात, दुसऱ्यांना प्रेरित करत नाही, अशा लोकांकडे भरपूर संपत्ती आणि समृद्धी असते, परंतु त्यांचे जे कुटुंब आणि परिवारातले रिश्तेदार लोक वगैरे असतात ते खूप गरीब असतात. जो व्यक्ती स्वतः दान करतो परंतु इतरांना प्रेरित करीत नाही, प्रेरित किंवा प्रोत्साहित करीत नाही, असा व्यक्ती स्वतः तर अमीर असतो, समृद्धी असते त्याच्याकडे आणि श्रीमंत असतो, परंतु त्याचे जे नातेवाईक असतात ते गरीब असतात. आता दुसरं आपण काय बघितलं होतं, जो लोकांना दान करण्यासाठी प्रेरित करतो परंतु स्वतः दान करीत नाही. तर असे लोक कसे असतात, अशा व्यक्तीला श्रीमंत आणि समृद्ध कुटुंब आणि वातावरण मिळते, परंतु तो स्वतः भौतिक सुखांपासून वंचित राहतो. जो व्यक्ती इतरांना प्रेरित प्रोत्साहित करतो दान करण्यासाठी परंतु स्वतः काही दान करीत नाही, तर त्याचे नातेवाईक किंवा कुटुंबीय जे असतात ते श्रीमंत आणि समृद्ध परिवारातील असतात, परंतु तो गरीब असतो, भौतिक सुखांपासून तो वंचित असतो. तिसरा प्रकार आपण बघितलं, स्वतः दान करीत नाही किंवा इतरांना सुद्धा दान करण्यासाठी प्रेरित करत नाही. स्वतः तर दान करीतच नाही किंवा इतरांना सुद्धा तो दान करण्यासाठी प्रेरित करीत नाही, तर असे व्यक्ती स्वतःसाठी कोणत्याही सुख सोयी मिळवित नाही. अशा प्रकारच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या सुख सोयी मिळत नाही आणि त्यांच्या कुटुंबाला काहीही मिळत नाही. तो फक्त लोकांचे उरलेले अन्न मिळवू शकतो. स्वतः सुद्धा तो संपत्ती त्याच्याकडे राहत नाही, समृद्धी सुद्धा राहत नाही आणि त्याचे नातेवाईक जे असतात ते सुद्धा गरीब असतात आणि हा सुद्धा गरीब असतो. फक्त लोकांचे उरलेले अन्न मिळवू शकतो असा व्यक्ती. आणि चौथा प्रकार आहे जो स्वतःही दान करतो आणि इतरांनाही दान करण्यासाठी प्रेरित करतो. तर अशा व्यक्तीजवळ स्वतःजवळ खूप अफाट संपत्ती मिळतेच, पण त्याच्या कुटुंबाला आणि आजूबाजूच्या परिसरालाही आनंदाची संपत्ती मिळते, अमर्याद आनंदाची संपत्ती मिळते. जो व्यक्ती स्वतःही दान करतो आणि इतरांनाही दान करण्यासाठी प्रेरित करतो, अशा व्यक्तीला खूप संपत्ती आणि समृद्धी मिळते. त्याचबरोबर त्याचे नातेवाईक आणि शेजारचे पाजारचे त्यांना सुद्धा जो प्रेरित करतो त्या लोकांना सुद्धा आनंदाची संपत्ती मिळते. भगवंतांचे हे उपदेश ऐकल्यानंतर धम्मसभेत बसलेल्या एका भक्ताने प्रतिज्ञा केली. भगवंतांनी काश्यप बुद्धांनी जेव्हा हे उपदेश दिले तर हे उपदेश ऐकून तिथे एक भक्त बसला होता, एक व्यक्ती बसला होता, एक उपासक बसला होता. त्यांनी प्रतिज्ञा केली की आता मी असे काही करेन ज्यामुळे मला दोन्ही प्रकारची संपत्ती मिळेल. आता मी असं काही करणार की ज्यामुळे मला दोन्ही प्रकारची संपत्ती मिळणार. त्याने देवाला नमस्कार केले आणि म्हणाला, उद्याचे अन्नदान स्वीकारा. त्यांनी बुद्धांना नमस्कार केले आणि त्यांना म्हटलं बुद्धांना की उद्याचे माझे अन्नदान तुम्ही स्वीकार करा. तर भगवंतांनी त्यांना विचारलं, तुम्हाला किती भिक्खूंना जेवू घालायचे आहे. त्यांनी त्याला विचारलं, त्या भक्ताला बुद्धांनी की तुम्हाला किती भिक्खूंना जेवू घालायचे आहे. तर तो भक्त म्हणाला, उपासक म्हणाला, प्रभू तुमच्या सोबत संपूर्ण संघाला मी भोजनासाठी आमंत्रित करीत आहे. तर बुद्धांनी शांतपणे त्याला स्वीकृती दिली. बुद्धांची कृपा मिळताच तो उपासक गावागावात गेला आणि सर्वांना सांगू लागला. बुद्धांनी जसं त्याला म्हटलं की भोजनासाठी त्याचं निमंत्रण स्वीकार केला, तर तो तिथून गावोगावी गेला आणि तिथे लोकांना सांगू लागला, सगळ्यांना सांगू लागला, उद्या मी बौद्ध भिक्षू समुदायाला जेवणाचे आमंत्रण दिलेले आहे. शक्य तितक्या भिक्षूंना दान करा. उद्या मी बुद्ध आणि त्यांच्या सगळं भिक्खू संघाला जेवणाचे आमंत्रण दिलेले आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तितक्या भिक्खूंना तुम्ही दान करा, असा तो गावोगावी जाऊन सांगू लागला. असे म्हणत तो गावात फिरला आणि सर्वांकडून देणग्या स्वीकारण्याची मागणी करू लागला. असं म्हणत तो गावोगावी फिरू लागला आणि सगळ्यांकडून तो देणगी स्वीकारण्याची मागणी करू लागला. मग त्याच्या स्वतःच्या क्षमतेनुसार काहींनी 10,
जे बाकीचे उपासक होते, तर काही लोकांनी 10 भिक्खूंना, काहींनी 20, काहींनी 100 आणि काहींनी 500 भिक्खूंसाठी अन्नदान देण्याचे स्वीकार केले. हे ऐकून त्याने सर्व अन्नदात्यांची नावे एका देणगी कागदावर, पात्रावर एक एक करून लिहून घेतली. आणि जेव्हा त्याला माहिती पडलं की हे लोक दान देणार आहेत, भोजन दान देणार आहेत, तर त्यांची नावं त्यांनी लिहून घेतली. त्यावेळी त्या शहरात एक अतिशय गरीब माणूस राहत होता. आता काही लोकांनी 10, काही 20, काहींनी 50, काहींनी 100, काहींनी 500 लोकांना, 500 भिक्खूंना भोजनदान देण्याचे स्वीकार केले. तर त्या काळामध्ये त्या गावात एक अतिशय गरीब माणूस राहत होता. तो भक्त आणि उत्साही भक्त, जो सर्वांचे नावे लिहून ठेवत होता, जो उपासक जो सगळ्यांचे नावे लिहून ठेवत होता, तोही त्या गरीब माणसाकडे गेला. ज्या उपासकांनी पूर्ण गावोगावी जाऊन म्हटलं की उद्या मी बुद्धांचे आणि भिक्खू संघांचे भोजन देत आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्यानुसार भिक्खू संघाला भोजन द्या. तर जेव्हा तो नावे लिहित होता, तेव्हा नावे लिहिता लिहिता तो त्या गरीब माणसाकडे गेला. तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, उद्या मी बौद्ध भिक्षूंना अन्नदानासाठी आमंत्रित केलेले आहे. त्याला सुद्धा सांगू लागला त्या गरीब माणसाला की उद्या मी बौद्ध भिक्षूंना भोजनदानासाठी आमंत्रित केलेले आहे. उद्या सर्व नागरिक त्यांच्या क्षमतेनुसार अन्नदान करणार आहेत. आणि जे सगळे गावोगावातले नागरिक आहेत, उपासक आहेत, ते सगळे आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करणार आहेत. तर तुम्ही किती भिक्खूंना जेवण घालू शकता? त्या गरीब व्यक्तीला ह्या उपासकाने विचारलं की तुम्ही किती भिक्खूंना जेवू घालाल? तो म्हणाला, स्वामी, मला भिक्षूंची काय घेणे देणे आहे? तर तो गरीब व्यक्ती त्या उपासकाला म्हणतो की स्वामी, मला भिक्षूंशी काय घेणे देणे आहे? भिक्षूंचा उद्देश श्रीमंत लोकांसोबत असतो. भिक्षूंचा उद्देश जे असते ते श्रीमंत लोकांसोबत असतो. माझ्याकडे उद्यासाठी काहीच नाही आहे. मुठभर तांदूळ सुद्धा माझ्याजवळ उद्यासाठी नाही आहेत. मी स्वतः कष्ट करून माझा उदरनिर्वाह करतो. उद्यासाठी माझ्याजवळ तांदूळ सुद्धा नाही आहेत आणि मी स्वतः कष्ट करून कसा तरी माझा उदरनिर्वाह करून राहिलो, मग मी भिक्षूंचे तरी काय करू? अशा प्रकारे तो गरीब माणूस त्या उपासकाला म्हणाला. देणगी देण्याची प्रेरणा देणाराही संयमी आणि बुद्धिमान असला पाहिजे. दान देणारा जो असतो तो संयमी आणि बुद्धिमान असला पाहिजे. देणगीदाराने नाही म्हटले तरी गप्प बसू नये. एखादा दान देणारा असेल आणि त्यांनी जरी नाही म्हटले तरी गप्प बसू नये, असा विचार करून त्या उत्साही आणि समर्पित उपासकाने त्या गरीब आणि निराधाराला म्हटले. एखादा जर दानही देत नसेल तरी सुद्धा गप्प बसू नये. आपण त्याला काही ना काही थोडंफार तरी प्रोत्साहित करायला पाहिजे. तर त्याच प्रकारे त्या उपासकाने त्या गरीब माणसाला म्हटलं, सज्जन, बरेच लोक चांगले अन्न खाऊन, चांगले कपडे घालून, विविध दागिन्यांनी सजवून आणि महागड्या पलंगावर झोपून आपल्या संपत्तीचा आनंद घेतात. तो उपासक त्या गरीब माणसाला म्हणू लागला की बरेचसे लोक जे आहेत ते चांगले अन्न खाऊन, चांगले कपडे घालून आणि विविध दागिन्यांनी सजवून स्वतःला महागड्या पलंगावर झोपून आपल्या संपत्तीचा ते आनंद घेतात. पण तुम्ही असे आहात जे दिवसभर कष्ट करूनही पोट भरण्यासाठी पुरेशा भात सुद्धा व्यवस्था करू शकत नाही. तो उपासक त्या गरीब व्यक्तीला म्हणाला, तुला माहित नाही का की तू पूर्वी कधीही कोणतेही पुण्यकर्म केलेले नाही? उपासक त्या गरीब व्यक्तीला म्हणतो, तुला माहिती नाही आहे का की तू ह्यापूर्वी कधीही कोणतेही पुण्यकर्म केलेले नाहीस, म्हणूनच आज तुझी इतकी वाईट अवस्था आहे. जर तू ह्याच्यापूर्वी पुण्यकर्म केलेले असतेस तर तुझी आज इतकी वाईट व्यवस्था नसती. तू ह्यापूर्वी कधीही कोणतेही पुण्यकर्म केलेले नाहीत, म्हणून तुझी आज इतकी वाईट व्यवस्था आहे. अतिशय दयनीय स्वरात तो गरीब माणूस म्हणाला, मला माहित आहे स्वामी. तो गरीब माणूस म्हणाला, मला माहिती आहे की मी आजपर्यंत कोणतेही पुण्यकर्म केले नाही, म्हणून माझी अशी व्यवस्था आहे. तो प्रोत्साहन देणारा माणूस त्याला म्हणाला, उपासक त्याला म्हणाला, संधी मिळूनही तू कोणतेही चांगले काम का करीत नाहीस? ठीक आहे, तुला तर माहिती आहे की तू
आजपर्यंत पुण्यकर्म केलेले नाही, पण आता तुझ्याजवळ संधी चालून आलेली आहे आणि संधी मिळून सुद्धा तू कोणते चांगले काम का बरं करीत नाहीस? तू तरुण आणि बलवान आहेस, पण दिवसभर काम करून भिक्खूला जेव घालण्या इतके पैसे तू कमवू शकत नाहीस काय? उपासक त्याला म्हणाला की तू तरुण आणि बलवान आहेस, म्हातारा काही झालेला नाही आहेस, आणि तू दिवसभर काम करून भिक्खूला जेव घालण्या इतके सुद्धा तू पैसे कमवू शकत नाही का? प्रोत्साहनामुळे त्या गरीब आणि निराधार व्यक्तीच्या मनात ही धम्म भावना निर्माण झाली. त्या उपासकाने त्या गरीब व्यक्तीच्या मनात धम्म भावना निर्माण करून टाकली असं बोलून, आणि तो मोठ्या चिंतेने म्हणाला. हा जो उपासक होता हा कुठल्या टाईपचा होता? तर हा स्वतःही दान करणारा होता आणि इतरांनाही दान करण्यासाठी प्रेरित आणि प्रोत्साहित करणारा होता. त्याचप्रमाणे ह्यानी काय केलं, ह्या उपासकाने त्या गरीब माणसाला सुद्धा प्रोत्साहित केलं आणि त्याला म्हणाला की प्रोत्साहनामुळे तो गरीब आणि निराधार माणूस जो होता त्याच्या मनात सुद्धा धम्म भावना निर्माण झाली. तो मोठ्या चिंतेने म्हणाला, उद्या भिक्खूला अन्नदान करण्यासाठी माझे नावही लिहा. उद्या मी सुद्धा भिक्खूला अन्नदान करणार, म्हणून ह्या लिस्टमध्ये तुम्ही माझे नाव सुद्धा लिहा. संस्थेचा दुसरा साथीदार जो या प्रोत्साहन देणाऱ्या भक्तासोबत होता आणि सर्वांचे नावे लिहून ठेवत होता, त्याच्या मनात तिरस्काराने विचार केला, भिक्खूसाठी गरीब व्यक्तीचे नाव का लिहावे? आता हा जो उपासक होता जो सगळ्या भिक्खूंना दान देणार होता, भोजनासाठी आमंत्रित ज्यांनी केले होते, त्याच्यासोबत एक व्यक्ती होता आणखी उपासक, तर तो सगळ्यांची नावे लिहित होता. तर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की उद्या भोजनासाठी सगळे श्रीमंत माणसं येणार आहेत आणि ह्या गरीब माणसाच्या का बरं आपण इथे नाव लिहायला पाहिजे, मी त्यापैकी एकाला पाठवतो. अशा प्रकारे तो देणगी फॉर्म मध्ये आपले नाव न लिहिता पुढे गेला आणि त्याने काय केलं, त्या गरीब माणसाचं नाव न लिहिता तो पुढे गेला. तो बिचारा माणूस मोठ्या उत्साहाने घरी पोहोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला. त्या गरीब माणसाला माहीतच नव्हते की ह्यानी यादीमध्ये माझं काही नाव लिहिलं नाही, आणि तो गरीब माणूस खूप उत्साहाने आपल्या घरी गेला आणि घरी पोहोचून तो आपल्या पत्नीला म्हणाला, प्रिये, उद्या नागरिक बुद्धांच्या प्रमुख भिक्खू संघाला अन्नदान करणार आहेत. आपल्या पत्नीला सांगू लागला की उद्या गावातील सगळे नागरिक भिक्खू संघाला अन्नदान करणार आहेत. एका प्रोत्साहनकर्त्याने मला सुद्धा प्रोत्साहन दिलं. एक उपासक होता, त्यांनी मला सुद्धा प्रोत्साहित केलं आणि मी त्याला वचन दिलेले आहे की आपणही उद्या आपल्या घरी एका भिक्खूला अन्नदान करूया, असं मी त्याला वचन दिलेलं आहे. मग त्याची पत्नी, आपण स्वतः गरीब आहोत, आपण इतरांना काय अन्न देऊ शकतो? त्याची जी पत्नी होती ती, आपण सुद्धा गरीब आहोत आणि आपण इतरांना काय अन्नदान देऊ शकतो हे तुम्ही कसे स्वीकारले, असे म्हणण्याऐवजी, त्याची पत्नी गरीब होती, तिला माहिती होतं आपल्या घरची परिस्थिती कशी आहे, तर ती असं म्हणण्याऐवजी ती म्हणाली, तुम्ही बरोबर केले. त्याची पत्नी म्हणू लागली त्याला की तुम्ही बरोबर केले, आपण कदाचित भूतकाळात कोणालाही काहीही दिले नसेल, आपण भूतकाळात कुणाला काहीही दिले नसेल, काहीच पुण्यकर्म केलेले नसतील, म्हणून आज त्याचे परिणाम आपण गरिबीच्या रूपात भोगत आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये याच्या आधी काहीही पुण्यकर्म केले नसेल किंवा कुणालाही काहीही दिलं नसेल, त्याचाच परिणाम आज आपण ह्या गरिबीच्या रूपामध्ये भोगत आहोत. म्हणून आपण दोघेही काहीतरी काम शोधू आणि भिक्खूंना खायला घालण्यासाठी पुरेसे पैसे गोळा करू. त्यांनी विचार केला की आपण दोघेही काहीतरी काम शोधू, मिळून काम करू आणि भिक्खूंना जेव घालण्यासाठी, भोजनासाठी काहीतरी पुरेसे पैसे आपण गोळा करू. असं बोलून ते दोघेही घराबाहेर पडले. ते दोघेही पती पत्नी असं बोलून घराबाहेर पडले. असे म्हणत दोघेही कामाच्या शोधात घराबाहेर पडले. मी पाहिले की संपूर्ण शहरातील प्रत्येक घरासमोर बौद्ध प्रमुख भिक्खू संघासाठी उद्याच्या अन्नदानाची तयारी सुरू होती आणि सगळीकडे भिक्खू संघाच्या भोजनाची तयारी सगळीकडे सुरू होती. तयारीत व्यस्त असलेल्या एका व्यावसायिकाने आणि त्याच्या पत्नीला पाहिले. तयारी करत असताना एक व्यावसायिक होता, श्रीमंत, त्यांनी बघितलं की हा गरीब व्यक्ती आणि त्याची पत्नीला बघितलं आणि ओरडला, काही चालेल का? दोघेही पती पत्नी उत्साहाने म्हणाले की तुम्ही काहीही म्हणा, उद्या मी 200-300 भिक्षूंना अन्नदानासाठी आमंत्रित केलेले आहे. तो श्रीमंत व्यक्ती सांगत होता, उद्या मी 200 ते 300
200 ते 300 भिक्षूंना अन्नदानासाठी आमंत्रित केलेले आहे. त्यांचे अन्न तयार करण्यासाठी लाकडे तोडून घ्या. असे म्हणत त्याने त्याला कुदळ आणि कुऱ्हाड दिली. त्या व्यावसायिकाने त्या गरीब माणसाला आणि त्याच्या बायकोला कुदळ आणि कुऱ्हाड दिली की उद्या मी 200 ते 300 भिक्षूंचे जेवण तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी मला लाकडं लागणार आहेत, म्हणून तुम्ही ही कुदळ आणि कुऱ्हाड घ्या आणि मला लाकडं तोडून आणून द्या. त्या गरीब माणसाने कंबर कसली आणि उत्साहाने छिन्नी आणि कुऱ्हाडीने लाकूड तोडायला सुरुवात केली. त्याला इतका उत्साही पाहून व्यापाऱ्याने विचारले. तो खूप उत्साहाने लाकडं तोडत होता. तर त्या व्यापाऱ्याने त्याला विचारले, आज तू खूप उत्साहाने काम करत आहेस. व्यापारी त्याला विचारू लागला की आज तू खूप उत्साहाने काम करत आहेस, तर ह्याचे कारण काय आहे. तर तो गरीब माणूस म्हणू लागला, उद्या मलाही एका भिक्खूला जेवू घालायचे आहे. उद्या मला सुद्धा एका भिक्खूला जेवू घालायचे आहे. हे ऐकून व्यापारी आनंदी झाला. जेव्हा व्यापाऱ्याने त्या गरीब व्यक्तीच्या तोंडातून असं ऐकलं तर व्यापारी सुद्धा आनंदी झाला आणि त्याने विचार केला. त्याने खूप कडक प्रतिज्ञा घेतली आहे. मी स्वतः गरीब आहे असे मानण्याऐवजी तो एका भिक्खूला जेवू घालणार आहे. व्यापाऱ्याने विचार केला की हा एवढा गरीब व्यक्ती असून सुद्धा ह्यानी एवढा कठोर संकल्प केलेला आहे आणि विचार केलेला आहे की मी गरीब आहे असे मानण्याऐवजी मी उद्या आपल्या घरी एका भिक्खूला जेवण घालणार आहे. त्या गरीब व्यक्तीच्या पत्नीला त्या सेठच्या पत्नीने तांदूळ बारीक करण्यासाठी काम दिलं. तर ती जी गरीब व्यक्तीची पत्नी होती, गरीब माणसाची पत्नी, ती गुणगुणत आपलं तांदूळ कुटायचं काम, भात कुटायला तिने सुरुवात केली. तर त्या सेठानीने आश्चर्याने तिला विचारलं, आज तू खूप उत्साहित आहेस, ह्याचे कारण काय आहे. तर ती गरीब व्यक्तीची पत्नी म्हणाली, उद्या आम्ही एका भिक्खूलाही अन्नदानासाठी आमंत्रित केलेले आहे. आम्ही सुद्धा उद्यासाठी एका भिक्खूला अन्नदानाकरिता आमंत्रित केलेले आहे. सेठची पत्नी खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तू खूप चांगला संकल्प केलेला आहेस. सेठची जी पत्नी होती ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली, तू खूप छान संकल्प केलेला आहेस. त्या काळामध्ये जो चलन होता, चलन विनिमय नव्हते, वस्तू विनिमय होतं. म्हणजे पैशाच्या विनिमय नव्हतं केलं जात, वस्तूच्या जागी वस्तू दिली जात होती. तर सार्वजनिक व्यवहार वस्तूंच्या देवाणघेवाणीद्वारे केले जात होते. जोही व्यवहार होत होता तो वस्तूच्या देवाणघेवाणद्वारे केला जात होता. संध्याकाळी व्यापाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने त्या गरीब व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला निर्धारित रकमेपेक्षा जास्त मजुरी दिली. सायंकाळ झाली. तो जो गरीब व्यक्ती होता त्याने व्यवस्थितपणे आपले लाकूड तोडून त्याला दिले आणि त्याच्या पत्नीने सुद्धा तांदूळ कुटून व्यवस्थितपणे आपलं काम करून टाकलं. तर सेठ आणि त्याच्या पत्नीने ह्या दोघ्याही गरीब पती पत्नीला जेवढी मजुरी होत होती त्याच्यापेक्षा जास्ती पैसे दिले आणि त्यांनी त्याला तेल, तूप जास्ती मजुरी दिली. पैसे नाही दिले, जास्ती मजुरी दिली आणि त्यांनी त्याला गरीब पती आणि पत्नीला दोघांनाही तेल, तूप, मध, तांदूळ, दूध, साखर, मसाले इत्यादी इतक्या प्रमाणात दिले की ते फक्त 2च नाही तर 9 जणांसाठी पुरेसे होते. एवढ्या प्रमाणामध्ये हा सगळं सामान त्यांनी दिलं की ते फक्त 2 लोकांसाठीच नाही तर 9 जणांसाठी पुरेसे होते. तो व्यापारी आणि त्याची पत्नी खूप आनंदी होते की त्यांना एका भिक्खूला पुरेल एवढेच नाही. तो गरीब व्यक्ती आणि त्याची पत्नी एवढे खुश होते की त्यांना एवढे आनंदी झाले होते की त्यांना एका भिक्खूला पुरेल एवढेच नाही तर त्याहूनही जास्ती अन्न मिळालेले आहे. दोघेही दुसऱ्या सकाळची तयारी करू लागले. दोघेही गरीब पती पत्नी दुसऱ्या सकाळची तयारी करू लागले. सकाळी पत्नी भिक्खूसाठी जेवण बनवत होती आणि तिने त्याच्या पतीला सांगितले, जेवण वाढण्यासाठी 1 प्लेट आणा. पत्नी भिक्खूंसाठी भोजन तयार करत होती आणि आपल्या पतीला तिने सांगितले की जेवण वाढण्यासाठी 1 प्लेट आणा. तो गरीब व्यक्ती मोठ्या उत्साहाने नदीकाठी गेला आणि गाणे गुणगुणत झाडाची पाने तोडू लागला. खूप उत्साहाने तो नदीच्या काठावर गेला आणि गुणगुणत तो
झाडाची पाने तोडू लागला. त्याच्या उत्साहित आवाजाचा आनंदी आवाज ऐकून किनाऱ्यावर बसलेल्या नाविकाने विचारले, काय झाले? तो जो गुणगुणत होता त्याचा मधुर आवाज ऐकून एक किनाऱ्यावर बसलेल्या नाविकाने विचारले, काय झालं? आज तू खूप आनंदी दिसत आहेस. तर तो गरीब व्यक्ती आनंदी आवाजात म्हणाला, आज आपण जोडपे एका भिक्खूला अन्नदान करू. म्हणजे तो सांगू लागला की आज आम्ही जोडपे, माझी पत्नी आणि मी मिळून एका भिक्खूला अन्नदान करणार आहोत. नाविक म्हणाला, माझंही थोडं काम कर, मी तुला ही काहीतरी देईल. नाविक त्याला म्हणू लागला की माझं थोडं तू काम करू लाग, मी तुला त्याच्या मोबदल्यामध्ये काहीतरी देईल. तर तो गरीब व्यक्ती म्हणाला, काय काम आहे? तर नाविक त्याला सांगू लागला, मला हा माशांचा ढीग विकून टाका, तोपर्यंत मी आणखी मासे पकडू शकेल. माझा हा जो माशांचा ढीग मी काढलेला आहे हा तू विकून टाक, तेव्हापर्यंत मी आणखी काही मासे पकडू शकणार. तर त्या गरीब व्यक्तीने आनंदाने ती सेवा लवकरच पूर्ण केली. त्यांनी लवकरच ते मासे विकून टाकले. मासेमाराने मासे विकून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग त्या गरीब व्यक्तीला दिलं. जो मासे विकून काही मिळालं तर त्याच्यातून काही भाग त्या गरीब व्यक्तीला दिलं आणि तो प्लेट घेऊन आपल्या घराकडे गेला. तो गरीब माणूस प्लेट घेऊन आपल्या घराकडे गेला. आपल्या गंध झोपडीत बसून भगवान काश्यप बुद्धांनी आपल्या दिव्य डोळ्यांनी जगाचे निरीक्षण केले. जेव्हा भगवान काश्यप बुद्ध आपल्या गंधकुटीमध्ये बसले होते तर त्यांनी तिथे बसून आपल्या दिव्य चक्षुनी जगाचे निरीक्षण केले आणि त्या गरीब झोपड्याची भक्ती पाहून, त्या गरीब जोडप्याची भक्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते जे गरीब जोडपे होते, पती आणि पत्नी, त्यांची भक्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. परमेश्वराला आनंदी पाहून एक दिव्य आत्मा त्या गरीब पत्नीच्या घरी पोहोचला आणि मजुराच्या वेशात स्वयंपाकी बनून कोणत्याही शुल्काशिवाय त्याची सेवा करण्यास तयार झाला. आणि अशा प्रकारे काय झालं मग की एक दिव्य आत्मा म्हणजे देवता बनून त्या गरीब पती पत्नीच्या घरी एक माणूस पोचला. मजुराच्या वेशामध्ये तो त्यांच्या घरी गेला आणि स्वयंपाकी बनून काहीही शुल्क न घेता त्यांची मदत करू लागला. जेवण वेळेवर तयार व्हावे म्हणून स्वयंपाकात तो त्यांची मदत करू लागला. जेवण तयार झाल्यावर पत्नीने तिच्या पतीला खूप आनंदी मनाने म्हटले. जेवण जेव्हा संपूर्णपणे तयार झालं तेव्हा पत्नी आपल्या पतीला खूप आनंदी मनाने म्हणू लागली, जा आणि एका साधूला तुम्ही आता घेऊन या. जा आणि एका भिक्खूला तुम्ही आता घेऊन या. नवरा बायकोच्या आयुष्यात पहिल्यांदाच ते एखाद्याचे पोट भरण्यासाठी इतके कष्ट करत होते. आजपर्यंत त्यांनी कधीही पुण्यकर्म केलेलं नव्हतं आणि कुणाला सुद्धा अन्न सुद्धा दिलं नव्हतं. तर ते आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदाच इतके कष्ट करत होते कुणाचे तरी पोट भरण्यासाठी. अन्यथा आयुष्यभर ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करत गेले. आतापर्यंत ते स्वतःच्याच पोट भरण्यासाठी खूप कठोर परिश्रम करत गेले. पत्नीच्या इशाऱ्यावरून तो गरीब व्यक्ती, तिचा पती, वेगाने तिकडे गेला आणि त्याला एक भिक्खूला अन्नदान करण्यास प्रेरित केले होते. जेव्हा प्रवर्तकाने यादी पाहिली, जो उपासक सगळ्या भिक्खूंना भोजनदान देणार होता आणि त्यांनी संपूर्ण गावातल्या लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केलं होतं, तर हा गरीब व्यक्ती त्या उपासकाकडे गेला आणि जेव्हा त्यांनी तिथे जाऊन बघितलं की त्याच्या यादीमध्ये ह्याचं काही नाव होतच नाही. जेव्हा प्रवर्तकाने यादी पाहिली तेव्हा सर्व भिक्षू आधीच अन्नदान करण्यासाठी आपापल्या घरी गेले होते. यादी जेव्हा बघितली तेव्हा समजू आलं की सगळे भिक्खू जे होते ते निर्धारित केलेल्या व्यक्तीच्या घरी ऑलरेडी भोजन ग्रहण करण्यासाठी गेलेले होते आणि त्याच्या घरी पाठवण्यासाठी, त्या गरीब व्यक्तीच्या घरी पाठवण्यासाठी एकही साधू उरलेला नव्हता, एकही भिक्खू उरलेला नव्हता. सत्य हे होते की गरीबाचे नाव त्या देणगी पत्रात लिहिलेलेच नव्हते, म्हणून ही सगळी चूक झालेली होती. दात्याने म्हटल्याबरोबर तुमच्या घरी पाठवण्यासाठी भिक्षू क्षुल्लक नाही. जेव्हा त्या गरीब माणसाला माहिती पडलं की त्याने असं जेव्हा म्हटलं की तुमच्या घरी पाठवण्यासाठी एकही भिक्खू शिल्लक नाही, सर्वजण अन्नदान करण्यासाठी आपापल्या घरी गेलेले आहेत, आता मी कोणाच्याही घरून भिक्खूला परत बोलावणार नाही. हे ऐकून त्या गरीब व्यक्तीला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीत भाला भोसकला आहे.
तो खूप आनंदी होता आपल्या जीवनामध्ये, पहिल्यांदा तो एवढं पुण्यकर्म करत होता. तर असं ऐकून त्याच्या मनामध्ये असं वाटलं, त्याला असं वाटलं की माझ्या छातीमध्ये कुणीतरी भाला भुसकला आहे. त्या बिचाऱ्या माणसाने प्रोत्साहन देणाऱ्याचा हात धरला आणि रडू लागला. मी किती दुर्दैवी माणूस आहे, म्हणू लागला, मी किती दुर्दैवी माणूस आहे. माझ्यावर एक संकट आले, तू मला प्रेरणा दिलीस आणि तू माझा विश्वासघात केला. तो त्या व्यक्तीला, हा गरीब व्यक्ती त्या उपासकाला म्हणू लागला की तूच मला प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं, प्रेरित केलं की एका भिक्खूला तरी तू भोजनदान दे, आणि आता तूच मला माझा विश्वासघात केला. आता मी कुठे जाऊ, कोणासोबत मी बोलू, अशा प्रकारे तो गरीब व्यक्ती बोलू लागला. तर त्या गरीब व्यक्तीला रडताना पाहून तिथे गर्दी जमली. जेव्हा त्यांनी संपूर्ण घटना ऐकली तेव्हा सर्वजण त्याच्यावर टीका करू लागले. तुमची बरीच चांगली कामे वाया गेली आहेत. तुम्ही एका गरीब माणसाला वचन दिले होते आणि ते सुद्धा तुम्ही पाळले नाही. त्या उपासकाला सगळे ते जमलेले लोक म्हणू लागले की तुमची बरीच चांगली कामे वाया गेलेली आहे. तुम्ही एवढं चांगलं काम केलं परंतु ते सगळं वाया गेलेले आहे. तुम्ही एका गरीब माणसाला वचन दिले आणि ते सुद्धा तुम्ही पाळले नाही. इतके मोठे पाप तुम्ही केलेले आहे. कृपया या गरीब माणसासाठी भिक्खूची व्यवस्था करा. आणि ह्या गरीब माणसासाठी एका भिक्खूची तुम्ही व्यवस्था करा. ते एका गरीब माणसाच्या अश्रूंच्या धारासारखे होते जे थांबत नव्हते. गरीब माणूस जो होता तो अश्रू त्याचे कंटिन्यू वाहतच होते आणि प्रत्येक जण त्या उपासकाला दोष देत होता. आणि ज्या उपासकाने हे सगळं आयोजन केलेलं होतं तो सुद्धा खूप पश्चातापाने भरलेला होता. त्याला आपली चूक सुधारण्याचा कोणताही मार्ग सुद्धा सुचत नव्हता आणि त्याला त्याची चूक सुधारण्याचा कुठलाही मार्ग सुद्धा दिसत नव्हता. तो म्हणू लागला की जर मी एखाद्याच्या घरून भिक्खूला परत बोलावले तर जास्तीच बदनामी होईल. तो उपासक म्हणू लागला की आता सगळे भिक्खू जे आहेत ते आपापल्या निर्धारित घरी भोजन करण्यासाठी गेलेले आहेत आणि जर मी एखाद्या भिक्खूंना तिथून वापस बोलावले तर आणखी जास्ती बदनामी होईल. म्हणून तो त्या गरीब व्यक्तीला म्हणू लागला, उपासक, की मला माफ करा. हे ऐकून तो बिचारा गरीब माणूस जोराजोरात रडू लागला. मी माझ्या बायकोला आता काय सांगू, माझ्या बायकोला मी आता घरी जाऊन काय सांगू. तिने जेवण बनवले आहे आणि ती भिक्खूंची वाट सुद्धा बघत आहे. तो जो गरीब माणूस होता त्याचा विलाप ऐकून, त्याला रडताना बघून त्या उपासकाने एक उपाय आहे असं त्याला सांगितलं. सध्या देव त्याच्या गंधकुटीत आहेत. तो कोणाच्या घरी जाईल हे फक्त त्यालाच माहीत आहे. राजा, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री झोपडीच्या दाराशी उभे आहेत. राजा, राजपुत्र आणि सेनापती आणि मंत्री त्याच्या झोपडीच्या दाराशी उभे आहेत. तुम्हीही तिथे जाऊन उभे राहा. तो ज्याला त्याचे भांडे देईल त्याच्या घरी जाईल आणि त्याच्याच घरी अन्न खाईल. देव गरिबांवर खूप दयाळू आहे. जर तुम्ही चांगले कर्म केले तर तो तुमच्या घरीही येऊ शकतो. तो उपासक त्या गरीब व्यक्तीला म्हणाला. जवळ उभे असलेल्या सगळ्या लोकांनी सुद्धा मान्यता दिली आणि तो बिचारा गरीब माणूस धावत देवाच्या झोपडीजवळ पोहोचला. झोपडीच्या दाराशी उभे असलेले राजा, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री त्याला थांबवून म्हणाले. त्या गरीब व्यक्तीला ह्या सगळ्यांनी थांबवलं आणि म्हणाले, अजून जेवायला पुरेसे नाही, मग तू अन्न मागायला का बरं येत आहेस? इथेच जेवण करण्यासाठी आधीच अन्न पुरेसे नाही आणि तू अन्न मागण्यासाठी का बरं येत आहेस? येथून तू निघून जा. आणि ज्या व्यक्तीने प्रोत्साहित केले होते तो उपासक आपल्या मनात प्रार्थना करू लागला की देवा, तूच माझी शेवटची आशा आहेस. फक्त तूच माझी चूक सुधारू शकतोस. नाहीतर आज मी एक खूप मोठा पाप करणार. लोक माझ्यावर टीका करतील आणि लोक याच्यानंतर माझ्यावर विश्वास करू शकणार नाही. अशा प्रकारे तो आपल्या मनात म्हणू लागला. जेव्हा गंधकुटीच्या बाहेर उभे असलेले राजा, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री त्याला थांबवतात तेव्हा नम्र स्वरात तो गरीब व्यक्ती म्हणतो, मला फक्त भगवंतांच्या कुटीच्या उंबरठ्यावर डोके टेकवायचे आहे. खूप नम्र स्वरामध्ये तो गरीब व्यक्ती म्हणतो की मला फक्त भगवंतांच्या कुटीच्या उंबरठ्यावर आपले डोके ठेवायचे आहे. लोकांनी त्याला पुढे जाऊ दिले. त्याचं असं नम्र स्वर बघून, असं बोलणं ऐकून त्याला पुढे जाऊ दिले. गंधकुटीच्या दारावर डोके ठेवून तो खूप रडू लागला. गंधकुटीच्या
दारावर डोके ठेवले आणि तो रडू लागला, प्रभू कृपया मला आशीर्वाद द्या, मी जन्मापासूनच दुर्दैवी आहे. आज मला एक चांगले काम करण्याची संधी मिळालेली आहे, पण तीही निष्ठत चाललेली आहे. मी माझ्या पत्नीला कसे तोंड देऊ. तो रडत रडत म्हणू लागला, कृपया माझा आश्रय व्हा, या शहरात माझ्यापेक्षा गरीब कोणीही नाही आहे. रडत रडत तो हे सगळं बोलू लागला. देवाने गंधकुटी उघडली तेव्हा तो उंबरठ्यावर डोके ठेवून रडत होता. जेव्हा भगवंतांनी गंधकुटी उघडली तेव्हा तो तिथे डोके ठेवून उंबरठ्यावर डोके ठेवून रडत होता. झोपडीचा दरवाजा उघडताच आणि त्याला देव दिसताच तो भावुक झाला. जसेच त्याला भगवंत दिसले तसाच तो भावुक झाला आणि हात जोडून उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भगवंतांना बघताच तो उभा राहिला आणि हात जोडून उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सर्व राजे, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री हात जोडून वेगाने पुढे गेले. भगवान पुढे झाले आणि त्यांनी आपला हात पुढे केला आणि आपले पात्र त्या गरीबाच्या हातामध्ये ठेवले. भगवान पुढे गेले आणि त्यांनी आपला पात्र पुढे करून त्या गरीबाच्या हातात ठेवले. त्या क्षणी त्या गरीबाला असे वाटले की तो सम्राट झालेला आहे. जेव्हा भगवंतांनी आपले पात्र त्या गरीबाच्या हातात ठेवले त्याला असं वाटलं की मी सम्राट झालेलो आहो आणि त्याने सर्व जगाचे साम्राज्य मिळवलेले आहे. सर्व राजे, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री एकमेकांकडे पाहू लागले. अनेकांना त्या गरीब माणसाच्या हातातून भांडे हिसकावून घ्यावेसे वाटत होते. तो भिक्षापात्र जो भगवंतांनी त्या गरीब माणसाच्या हातात दिलं तर अनेकांना असं वाटत होतं की ह्याच्या हातातून हे भिक्षापात्र हिसकावून घ्यावे. पण देवासमोर उभं राहण्याची हिंमत कोणाकडे होती. देवासमोर असं करण्याची हिंमत कुणाकडेही नव्हती. काहींनी त्या गरीबाला विनंती करणे चांगले मानले. आजच मला हे भांडे द्या, तुम्हाला हवे तितके पैसे मागा. आणि काही लोक त्याला म्हणू लागले की आज तुम्ही मला हा भिक्षापत्र द्या आणि तुम्हाला हवे तितके पैसे आम्ही तुम्हाला देऊ. तो गरीब म्हणाला, तुम्ही मला तुमचे राज्य जरी दिले तरी मी आज हे भिक्षापात्र कुणालाही देणार नाही. तुमचे संपूर्ण राज्य जरी तुम्ही मला दिले तरी सुद्धा मी माझे भिक्षापात्र मी कुणालाही देणार नाही. समोर तो गरीब, त्याच्या मागे परमेश्वर भगवान आणि त्याच्या घराकडे जात होते आणि त्यांच्या मागे सर्व राजे, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री जात होते. प्रत्येक जण स्वतःला पटवून देऊ लागला की गरिबांबद्दल सहानुभूती दाखवून देवाने, भगवंताने त्याला अन्न दिलेले आहे. प्रत्येक जण जे होते ते स्वतःला पटवून देऊ लागले की गरिबांबद्दल सहानुभूती दाखवून भगवंतांनी त्याला अन्न दिलेले आहे. आपण औपचारिकता म्हणून त्याच्या घरी जेऊ आणि नंतर त्याला अन्न खाऊ. या अपेक्षेने तो त्याच्या मागे जाऊ लागला आणि गरीब त्याला काय खायला देईल हे पाहण्याची उत्सुकतेनेही सगळे लोक तिकडे जाऊ लागले की हा जो गरीब आहे तो आपल्याला काय खायला देणार. आम्ही त्या गरीबाच्या झोपडीत पोहोचलो तेव्हा हवेत पदार्थांचा सुगंध दरवळत होता. भगवंत आणि बाकीचे राजे आणि राजमंत्री वगैरे सगळे जेव्हा पोहोचले तर तेव्हा त्या गरीबाच्या झोपडीमध्ये पदार्थांचा सुगंध दरवळत होता. शेवटी देवराज शकरा स्वतः स्वयंपाकी म्हणून जेवण बनवत होते आणि त्या लोकांनी काय बघितलं की स्वयंपाकघरामध्ये देवराज शकरा जे होते ते स्वतः तिथे स्वयंपाक बनवत होते. त्या पदार्थांचा दर्जा आणि सुगंध पाहून सर्व राजे, राजपुत्र, सेनापती आणि मंत्री शांतपणे परत गेले. त्या पदार्थाचा दर्जा आणि सुगंध पाहून सगळे राजे, राजपुत्र आणि सेनापती आणि मंत्री शांतपणे परत गेले. भगवंताने त्याचे अन्न तृप्तपणे खाल्ले. बुद्धांनी त्याचे अन्न तृप्तपणे खाल्ले. त्यानंतर धर्माभिमानी जोडप्याला मान्यता देण्यात आली. भक्त जोडप्याच्या प्रत्येक रंध्रामध्ये प्रेमाच्या लाटा भरून गेल्या होत्या. पूर्ण त्यांच्या शरीरामध्ये तरंगे आणि प्रेमाच्या लाट्या भरून गेल्या होत्या. त्या जोडप्याने भगवंतांचे पात्र धुतले आणि भगवंतांना गंधकुटीकडे आणले. त्या जोडप्याने, ते जे पती पत्नी होते त्यांनी भगवंतांचे पात्र स्वच्छ केले, धुतले आणि त्यांना गंधकुटीकडे आणले. भगवान गेल्यानंतर भगवान शंकरांनी स्वतः सर्व भांडी स्वच्छ केली. जेव्हा भगवान गेले तर तेव्हा जे शकरा होते, देवता शकरा, त्यांनी
स्वयंपाक करण्यात तर मदत केलीच केली आणि ते गेल्यानंतर सगळी भांडे स्वतःच धुवून घेतली आणि घराच्या प्रत्येक कोपरा सोन्याच्या नाण्यांनी आणि 7 प्रकारच्या रत्नांनी भरून गेला. त्या गरीबाच्या घरच्या प्रत्येक कोपरा सोन्याच्या नाण्यांनी आणि 7 प्रकारच्या रत्नांनी भरला. तो गरीब जेव्हा परत घरी आला आपल्या, तेव्हा त्याला त्याची मुले आणि पत्नी घराबाहेर उभे असलेले आढळले. गरीब व्यक्ती जेव्हा घरी आला तर तो बघतो की माझी पत्नी आणि मुले घराबाहेर उभे आहेत. कारण विचारल्यावर कळले की संपूर्ण घर 7 प्रकारच्या रत्नांनी भरलेले आहे. जेव्हा त्यांनी कारण विचारले आपल्या पत्नीला की का बरं तुम्ही घराबाहेर उभे आहात, तर त्याला कळले की संपूर्ण घर त्याची जी झोपडी होती ते 7 प्रकारच्या रत्नांनी भरलेले होते. अफाट संपत्ती पाहून तो थक्क झाला आणि विचार करू लागला की बुद्धांना दिलेल्या देणग्या इतक्या लवकर फळ देतात. आणि ते सगळं बघून तो विचार करू लागला की बुद्धांना जी आपण दान देतो, दान करतो, भिक्खूंना जे आपण दान करतो ते इतक्या लवकर फळ देतात, पण त्याच्या मनात लोभ निर्माण झाला नाही. हे सगळं बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये अजिबातही लोभ निर्माण झाला नाही. त्याने ताबडतोब राजाला कळवले, कारण त्यावेळी कायदा असा होता की अज्ञात स्रोताकडून मिळालेल्या कोणत्याही मालमत्तेवर राजाचाच अधिकार होता. त्यांनी ताबडतोब राजाला कळवले, कारण त्यावेळी कायदा असा होता की अज्ञान स्रोताकडून मिळालेल्या कोणत्याही मालमत्तेवर फक्त राजाचा अधिकार होता. बुद्धांना अन्नदान केल्याचे फळ इतक्या लवकर मिळाले याचे राजाला खूप आश्चर्य वाटले. आणि बुद्धांना त्या गरीब व्यक्तीने अन्नदान केलं याचे फळ किती लवकर मिळाले ह्याचा राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. त्याने आपल्या मंत्र्यांना विचारले, ज्याच्याकडे इतकी संपत्ती आहे अशा व्यक्तीचे स्वागत कसे करावे. राजाने आपल्या मंत्र्यांना विचारले की ज्या व्यक्तीकडे इतकी संपत्ती आहे त्याचे स्वागत आपण कसे करावे. सर्वांनी एका सुरात म्हटले की एवढी अफाट संपत्ती असलेल्या व्यक्तीला नगरशेठचे पद दिले पाहिजे. ज्याच्याकडे एवढी अफाट संपत्ती आहे त्याला नगराचा शेठ ही पदवी मिळाली पाहिजे. राजानेही तेच केले आणि विधिवत त्या गरीब माणसाला शहरातील व्यापारी म्हणून नियुक्त केले. राजाने त्या गरीब माणसाला त्या शहराचा व्यापारी म्हणून नियुक्त केले आणि त्याला घर बांधण्यासाठी जमीन सुद्धा दिली. घराच्या बांधकामादरम्यान उत्खनन करताना जमिनीखाली गाडलेले सोन्याचे नाणे असलेले भांडे आढळली. जेव्हा तो बांधकाम करायला त्यांनी सुरुवात केली तर जेव्हा जमीन खोदत होते तेव्हा तिथे जमिनीखाली गाडलेले सोन्याचे नाणे बघण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या नगर व्यापाऱ्याने पुन्हा राजाला सांगितले की ही मालमत्ता तुम्ही दिलेल्या जमिनीतून आलेली आहे. जो नव्याने नियुक्त झाला होता नगर व्यापारी त्याने पुन्हा राजाला सांगितले, ह्या गरीब व्यक्तीने जो आता नगराचा व्यापारी नियुक्त झाला होता आणि बांधकाम करत होता घरचा, त्याने पुन्हा राजाला सांगितले की तुम्ही जी जमीन दिली त्या जमिनीतून ही मालमत्ता आलेली आहे, म्हणून ही तुमचीच आहे. राजा म्हणाला, ही जमीन तुम्हाला देण्यात आलेली आहे म्हणून ही मालमत्ता जी आहे, हे नाणे जे आहेत तर हे तुमचेच आहेत. थोडक्यातच त्या गरीब माणसाचे रूपांतर झाले. नगरसेठ या पदाने त्याला सन्मानित झाल्यानंतर त्यांनी आयुष्यभर संघासाठी प्रचंड दान दिलं. नगराचा सेठ जेव्हा त्याला नियुक्त केलं गेलं त्याच्यानंतरही त्यांनी खूप संघासाठी आणि बुद्धांसाठी अफाट दान दिलं आणि अफाट पुण्य मिळवले. 4 परिस्थितींमध्ये दानाचे फळ लगेच दिसून येतात. आता आपण दान तर देतो, परंतु दानाचे फळ 4 परिस्थितीमध्ये लगेच दिसून येतात. पहिला, तुम्हाला चारित्र्य, ध्यान आणि ज्ञानाने संपन्न व्यक्ती किंवा या मार्गात गुंतलेल्या लोकांचा समूह आढळू शकतो. दुसरा, जर तुम्हाला अशी संधी मिळाली तर तुमच्याकडे प्रामाणिकपणाने कमावलेले पैसे, अन्न, साहित्य इत्यादी दान करण्यासाठी असले पाहिजेत. तिसरा, दान करण्यापूर्वी, दान करताना, दान केल्यानंतर मनात खूप जास्त खर्च झाल्याचे दुःखाची लाटही येऊ नये. जेव्हा आपण दान करतो तर ते मनापासून दान करण्यात आलेलं पाहिजे. असं नाही वाटायला पाहिजे की मी एवढंच दान का बरं दिलं, मला एवढं द्यायला नाही पाहिजे होतं, किंवा मी एवढं कमी का दिलं, मला जास्ती द्यायला पाहिजे होतं, जास्ती दिले तर का बरं कमी दिल्या पाहिजे. पछतावा नाही झाला पाहिजे आणि दुःख अजिबात झालेलं नाही पाहिजे की मी ही वस्तू दिली दानामध्ये तर माझ्याकडे आता कमी झाली म्हणून.
दान ज्याला दिली जाते त्याच्यासाठी ती फायदेशीर आणि आनंददायी असली पाहिजे. जी ही वस्तू किंवा गोष्ट आपण एखाद्याला दान देत आहोत ती त्याच्यासाठी फायदेशीर आणि आनंददायी असायला पाहिजे. जेव्हा या चारही अवस्था एकाच वेळी होतात तेव्हा दानाचे फळ लगेच मिळते. जेव्हा ह्या चारही अवस्था एकाच वेळी घडून येतात तेव्हा दानाचे फळ आपल्याला लगेच मिळते. 10 पारमितांमध्ये दान ही पहिली पारमिता आहे. मी आधी सांगितलेलं आहे की 10 पारमितांमध्ये पहिली पारमिता आहे दान पारमिता. चीनी गुरु चीन कुंग म्हणतात की सर्व पारमिता दानाच्या पारमितेमध्ये समावलेले आहेत. ज्या 10 पारमिता आहेत तर त्या 9 पारमिता दानाच्या पारमितामध्ये समावलेले आहेत. आणि अशा प्रकारे संघाला दिलेले दान हे बुद्धाला दिलेले दानापेक्षा जास्त पुण्यवान आहे. आपण संघाला जो दान देतो हे बुद्धांना दिलेल्या दानापेक्षाही जास्त पुण्यवान असते. संघाला दान केल्याने संघाची पूजा होते, त्यात बुद्धाचीही पूजा होते. जर आपण संघाला दान केलं तर त्याच्यामध्ये संघाची पूजा होते आणि बुद्धाचीही पूजा होते, कारण सर्व दान संघाला दिले जाते. तर अशा प्रकारे आज आपण बघितले दानाचे प्रकार, दान देणारे लोक किती प्रकारचे असतात आणि त्याचप्रमाणे गरीब पती पत्नीची गोष्ट आपण बघितली. साधू साधू साधू.